नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की उद्यापासून म्हणजेच 21 ऑगस्ट 2024 पासून राज्यातील 34 जिल्ह्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, उद्यापासून कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान येणार, याचबरोबर हेक्टरी किती रुपये येणार, कधीपासून येणार आहे, याचबरोबर यासाठी काय करावं लागणार आहे, कोणता फॉर्म भरावा लागणार आहे, कोणतं दुसरं काम करायचं आहे, कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वाची 2 कामं शेतकऱ्यांना सांगण्यात आलेली आहेत। ती 2 कामं कोणती करायची आहेत, याचबरोबर सोयाबीनसाठी अनुदान कसं येणार आहे, कापूसासाठी अनुदान कसं येणार आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केले तर आजपासूनचे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील, त्यामुळे सबस्क्राइब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील 90 लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र झालेले आहेत। राज्य शासनाच्या 8 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयानुसार GR नुसार राज्यातील 34 जिल्ह्यातील पहिल्यांदा 84 लाख शेतकरी पात्र केले होते, परंतु परत काही शेतकरी वाढवण्यात आलेले, त्यामुळे 90 लाख शेतकरी जवळपास कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र केलेले आहेत। राज्य शासनाच्या जवळपास 8 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ भेटणार आहे आणि ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची नावे तुमच्या कृषी सहाय्यकाकडे आलेली आहेत। परंतु आता बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की दादा, आम्ही गेल्या वर्षीची म्हणजेच खरीप हंगाम 2023 ची ई पीक पाहणी केली होती, परंतु अद्यापही आमच्या आमचं नाव त्या कृषी सहाय्यकाकडे आलेलं नाही किंवा आमचं नाव त्या यादीमध्ये आलेलं नाही, तर आम्हाला काय करायचं आहे हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे। याचबरोबर तुम्ही जर गेल्या वर्षीची ई पीक पाहणी केलेली नसेल तरी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गेल्या वर्षी ई पीक पाहणी करून देखील तुमच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहणी आणि कापूस सोयाबीनची नोंद असून देखील तुमचं नाव त्या यादीमध्ये जर आलेलं नसेल तर लवकरात लवकर तुमच्या कृषी सहाय्यकाकडे त्यांना भेट द्या आणि त्यांना सातबारा होल्डिंग तुमची दाखवा की साहेब म्हणायचं की बाबा, आमचं गेल्या वर्षी ई पीक पाहणी केली होती, हे बघा आमचं सातबाऱ्यावरती ई पीक पाहणीची नोंद आहे, कापूस सोयाबीनची नोंद आहे, तरी पण आमचं नाव का नाही आलं, असं तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा आहे। त्यानंतर तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन तुमच्या कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून करून दिलं जाईल आणि दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येईल। अशा पद्धतीने त्यांना तुम्ही द्यायचं आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये नाव आलेलं आहे त्यांना काय करायचं आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी करून त्यांच्या कृषी सहाय्यकाकडे किंवा तुमच्या ग्रामपंचायतीकडे किंवा कापूस सोयाबीनच्या अनुदानाच्या यादीमध्ये जर नाव आलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम तुम्हाला संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र हे 2 कागद द्यायचे आहेत। आता संमतीपत्र कोणाला द्यायचे, ज्याचं वैयक्तिक खासदार शेतकरी असतील त्यांना संमतीपत्र द्यायचं आहे, आणि जे शेतकरी सामायिक खासदार शेतकरी असतील त्यांना 2 कागदपत्र द्यायचे, ते सर्वप्रथम म्हणजे संमतीपत्र आणि दुसरं ना हरकत प्रमाणपत्र। आता संमतीपत्र कशासाठी द्यायचं आहे तेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान येणार आहे, त्यामुळे हे तुम्हाला संमतीपत्र द्यायचं आहे आणि याच्यामध्ये काय शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले तेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरिता, शेतकऱ्यांचा आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांकडून शासनाला संमती पत्र घेणे बंधनकारक आहे, त्यामुळे हे संमतीपत्र शेतकऱ्यांनी तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आहे आणि त्या संमतीपत्राला तुमचा फक्त आधार कार्ड जोडायचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र जोडायचं नाही। त्या आधार कार्ड जोडून तुमच्या संमतीपत्रावर तुम्हाला काय माहिती दिलेली आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। त्याच्यामध्ये तुमचा जिल्हा, तुमचं गाव, तुमचं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, दिनांक व सही हे प्रकारची माहिती टाकून आणि तुमचा आधार क्रमांक टाकून तुमचं संमतीपत्र द्यायचं आहे। आणि जर तुम्ही सामायिक खासदार शेतकरी असाल तर ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे। हे 2 कागद तुम्हाला द्यायचे आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 21 ऑगस्ट 2024 पासून पैसे येणार हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो,
ज्या शेतकरी जे शेतकरी आजपर्यंत म्हणजे आज 20 ऑगस्ट 2024 आहे आणि जे शेतकरी आजपर्यंत संमतीपत्र आणि हे नाहरकत प्रमाणपत्र देतील आणि कृषी सहायकांच्या माध्यमातून ते शासनाला वरच्या स्तरावरती सबमिट आजच्या दिवसात जर करण्यात येतील तर त्या शेतकऱ्यांना 21 ऑगस्ट पासून हे अनुदान येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता 21 शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की हे अनुदान लवकरच येईल, परंतु अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे की आता जे काही जवळपास 15 ऑगस्ट पासून हे अनुदान खात्यामध्ये येणार होतं, परंतु काही शेतकऱ्यांच्या ई-पीक पाणीच्या नोंदी किंवा ते नाव यादीमध्ये आले नाही, त्यामुळे संपूर्ण गोंधळ उडाला। त्यामुळे शेतकरी सुद्धा त्रस्त होते आणि कृषी सहायकाच्या लक्षात सुद्धा तेवढं काही आलं नाही। त्यामुळे मित्रांनो, आता कृषी सहायकांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव यायची राहिली त्याची यादी दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नाव आलेली होती, ज्या शेतकऱ्यांची संमतीपत्र नाहरकत प्रमाणपत्र कृषी सहायकाकडे पोहोचवलेले आहेत, त्यांना 21 ऑगस्ट 2024 पासून म्हणजेच उद्या पासून ह्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शासनाच्या माध्यमातून थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीबीटी म्हणजे शासनाचा दुसरा जीआर, म्हणजे पहिला जीआर होता 8 ऑगस्टचा, त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलं। दुसरा जीआर 14 ऑगस्ट 2024चा शासन निर्णय, या जीआरनुसार अनुदान या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरण करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रलाइज खाते उघडण्याकरिता मान्यता देण्यात आलेली होती आणि जवळपास निधी जमा करण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली होती। जवळपास कापूसासाठी 1500 कोटी रुपये, सोयाबीनसाठी 2600 कोटी रुपये आणि एकूण 4192 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे। आणि हेच या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित करण्याकरिता अनुदान वितरित करण्याकरिता शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरिता कोणत्याही बँकेचं एक शासनाला खातं कोणत्याही योजनेसाठी उघडावं लागतं। त्यासाठी सेंट्रलाइज बँकेचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचं खाते उघडण्यात आलेलं आहे आणि या खात्यामध्ये सुद्धा आता या खात्यामध्ये 4192 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे राज्य शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहेत आणि आता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं ट्रान्सफर केलं जाणार आहे। जवळपास राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4192 कोटी किंवा त्याच्याही पेक्षा जास्त आकडा वाढू शकतो, कारण की शेतकरी जास्त पात्र झाले आहेत। त्यामुळे 4192 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी आता शेतकरी बांधवांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी म्हणजे मराठवाड्यातील शेतकरी आहेत, कारण की मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक पाणी केलेली सुद्धा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, मराठवाड्याच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर आपण तिकडे बघू शकतो की अहिल्यानगर असेल, त्यानंतर दुसरे काही जिल्हे असतील, वाशिम असेल, यवतमाळ असेल, म्हणजेच विदर्भातले काही जिल्हे असतील ते सुद्धा जिल्हे पात्र आहेत। परंतु मित्रांनो, याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान एकूण 4192 कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे। हेक्टरी 5000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे 10,000 रुपये, म्हणजे कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देऊन स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये 4192 कोटी रुपये जमा केलेले आहेत आणि या निधीचं वितरण लवकरच या बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।